असं आहे की विजय वडेट्टीवार बोलले किंवा हे विजय वडेट्टीवार विरोधी पक्षाचे आहेत, परंतु आमचे अमोल मिटकरी बोलले सत्ताधारी पक्षाचे आहेत आणि अमोल मिटकरी त्यातल्या त्यात सत्य बोलण्यामध्ये, खरं बोलण्यामध्ये धाडशी आहेत. ते धाडस दाखवतात. ते ज्या अर्थी म्हणतात की कोरटकरला अशा पद्धतीनं नागपूरमधून काहीतरी मदत मिळते, त्याच्यामध्ये मोठं तथ्य असण्याची शक्यता आहे. आता शेवटचे दिवस आहेत अधिवेशनाचे आणि विरोधी पक्षनेते पदासंदर्भात तो असं लवकर सापडणारच नाही. मी मगापासून अनेक उदाहरणं दिली की 100 पथकं नेमायची, 150 पथकं नेमायची आणि सोयीनुसार प्रत्येकानं हजर व्हायचं. हे आता महाराष्ट्रामध्ये नवीन फंडा सुरू झालेला आहे. त्यामुळं कधी कोणी हजर व्हायचं आणि कधी कोणी भेटायचं आणि कधी कोणी फरार व्हायचं हे सगळं आता ठरवूनच होतंय. अशी प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. हे मी सांगितलं मगाशी, हा प्रश्न विचारून झाला मगाशी. विरोधक आपल्या विरोधातला बोलला तर कारवाई होईल आणि आपल्या बाजूचा विरोधकांना बोलला तर त्याचा सन्मान होईल. ही आता राज्यामध्ये परिस्थिती निर्माण आहे. म्हणजे यांच्या बाजूच्या लोकांनी विरोधकांच्यावर काही बोललं तर त्याचा सन्मान होतो आणि विरोधकाच्या बाजूने यांना कोण काय बोललं की त्यांच्यावर कारवाई होते. अशी विचित्र परिस्थिती महाराष्ट्रात अनुभवतोय आणि त्याची ती सगळी उदाहरणं आहेत. बोक्या की खोक्या नाही, म्हणजे खोक्या बोक्या डोक्या असं आहे की वाल्मिक कराडचं घर तोडलं नाही. संतोष देशमुख असल्यामुळं त्यांच्या मारेकरांची घर तुटली नाहीत, परंतु खोक्याचं मात्र घर तुटलं. मला त्याची काही दया येण्याचं किंवा त्याची काळजी घेण्याचं कारण नाही. त्यामुळं त्याची घरं दारं तोडून त्याच्याकडून काय वदवून घेतलंय म्हणून त्याला ट्रीटमेंट दिली जात असेल मला माहीत नाही, पण निश्चितपणे काहीतरी त्याच्याकडून वदवून घेतलं गेलं असावं. फहीम खानचं तोडण्यात आलं. मालवणचं आज तुम्ही बघितलं असाल, मालवणचं घर तोडलं. कपोल कल्पित आपली इंडिया जिंकली, आपला भारत देश जिंकल्यानंतर त्यांनी पाकिस्तानच्या घोषणा दिल्या. कुठे दिल्या? मालवणमध्ये दिल्या. मालवणमध्ये मुस्लिम समाज कुठे आहे? आज सध्या जे स्वतःला कोणतरी समजतात त्यांच्या एरियामध्ये या घोषणा दिल्या जातात. सगळ्या ह्या गोष्टी कपोलकल्पित आहेत. देशामध्ये आणि राज्यामध्ये द्वेषाचं राजकारण, द्वेषाचं वातावरण जाणीवपूर्वक निर्माण करणं हे सगळं वातावरण सुरू आहे. खरं सांगायला गेलं तर आजचा दिवस आपण वाट बघूया, त्यापेक्षा उद्यापासून आपण तोफगोळे सोडायला सुरुवात करूया. त्याच्यावर घेऊन टाकू. तुम्ही तर विदर्भवाले आहे. कोण काय ते वेगळे विदर्भवाले? जाधव साहेब, आता जवळपास अधिवेशन संपत आलं, मात्र तरीही विरोधी पक्षनेत्याचा काही प्रश्न मार्गी लागला